नमस्कार मित्रांनो, राज्यातच नव्हे तर देशभरात ऊस पिकाला नगदी पीक म्हणून पाहिले जाते. पण यावर्षी अतिवृष्टी, महापूर आणि सततच्या पावसामुळे मे महिन्यापासूनच सततच्या पावसामुळे ऊस पिकालाही खूप मोठा फटका बसलेला आहे. कारण मराठवाड्यासारख्या विभागात तर मे जूनमध्ये ऊस लावणी केली जाते. अशा ऊस लावणीला किंवा अशा ऊसाला फुटव्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आलेलं आहे. काही क्षेत्रात तर एकच ऊस उभा असल्याचं दिसत आहे, त्याला फुटवाच फुटलेला नाही. अशा परिस्थितीत ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता मराठवाड्यासारख्या भागात दिसत आहे. पण या सततच्या पावसाने दुसराही खूप मोठा परिणाम झाला आहे, तो म्हणजे ऊसाला लवकर तुरा आला आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात, ज्या महिन्यात ऊस गाळप हंगाम चालू झाला, त्याच गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसाला तुरा येण्याचे प्रमाण सुरू झाले आणि जवळजवळ सर्वच जातीला या ऊसाचे तुरे आले आहेत. मराठवाड्यात काही भागात मात्र 86-032 आणि 265 सारख्या ऊसाला तुरा कमी दिसतोय. पण 265 या जातीवर तांबोरा रोग असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे ऊसाचे उत्पादन हे थोडेफार का होईना घटत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच ऊसाला तुरा येऊन जे आलेले उत्पादन आहे त्यात ही घट होण्याची शक्यता असल्या कारणाने सर्वच ऊस उत्पादक हे ऊसतोडीकडे झुकलेले दिसत आहेत. म्हणूनच सध्या राज्यभरात साखर कारखाने हे पूर्णपणे जॅमिंगमध्ये चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपला ऊस कारखान्यात घालवण्याची घाई दिसते. त्यामुळे शेतकरी सध्या ऊस तोडणीच्या खूप मोठ्या लगबगीत दिसत आहे. कारण तुरा आला की ऊसाचे वजन हे कमी होते आणि रिकव्हरी कमी होते. त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे ऊस तोडणीकडे शेतकऱ्याचा कल दिसतोय. त्याचे दुसरे कारण म्हणजे यावर्षी सततच्या पावसाने म्हणजे मे पासून चालू असलेल्या पावसामुळे बाकीची पिके ही शेतकऱ्याच्या हातातून गेलेली आहेत. आता सर्व जे काय आहे ते वार्षिक खर्च म्हणा, शिक्षण, शेतातला खर्च, इतर काही बाबीचा खर्च आहे, हा सर्व ऊसावरच येऊन ठेपल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊसाचे पैसे रिकामे करण्यासाठी का होईना हा ऊस कारखान्याकडे लवकर घालण्याची किंवा लवकर देण्याची लगबग दिसत आहे. कारण ऊसाचे वजन जर कमी झाले तर पुन्हा आणखी नुकसान होईल आणि आर्थिक नुकसानीची झळ बसेल. या कारणाने शेतकरी लवकर ऊस घालवण्याचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच तिसरा म्हणजे या ऊसाच्या वाढ्याचे जनावराला चारा म्हणून वापर करणारे बहुतांश शेतकरी राज्यभरात दिसत आहेत. पण आता ऊसाला तुरा आल्यामुळे या चाऱ्याचा वापर करणे थोडेसे कठीण होत आहे. कारण त्यात जी पोषक तत्वे असतात ती पोषक तत्वेच राहत नाहीत. कारण तुरा आलेल्या ऊसाला जास्त करून जनावरे खात नाहीत आणि त्याचं ते मुरघासही करता येत नाही, काहीच करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत हिरवा चारा आहे तोपर्यंतच चारून रिकामं होणार नाही, कारण त्याचा स्टॉक करता येत नाही. हे पण थोडेसे नुकसान आहे. तर अशा या लगबगीत आता शेतकरी, राज्यातील सध्या शेतकरी असून यावर्षी मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर हा ऊसाला भाव नाही. शेतकऱ्यांना जेवढी अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षित दर हा ऊसाला मिळताना दिसत नाही. कारण मराठवाड्यात बहुतांश साखर कारखाने हे 2800-2850 रुपये भाव देताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तरी जरा बरे भाव मिळत आहेत, पण मराठवाड्यात आणि इतर भागात मात्र 2800-2900 असेच भाव देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करताना साखर कारखाने दिसत आहेत. धन्यवाद.